जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 212. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. भगवत कृपा, भगवत प्रेरणा, भगवद आश्रय, भगवन नाम, ह्या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे हा चित्तलय. या चित्तलयामध्ये भगवत गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, लीला श्रवण, गायन, पठण, चिंतन, मनन याचा खूप मोठा भाग असतो. त्यामुळेच भक्त तो ज्याला अखंड आपल्या आराध्याचं, भगवंतांचं, सद्गुरूंचं गुणवर्णन, लीलावर्णन ऐकायला आवडतं. श्रवण हे त्याच्या दृष्टीनं फक्त भगवत गुणानुवाद, लीला संकीर्तन, भगवत नाम, भगवत भजन या संदर्भात असतं. खरं बघितलं तर भक्ताच्या श्रवणेंद्रियांमध्ये या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट रजिस्टरच होत नाही. म्हणजे त्याला ऐकू येत नाही असं नाही, पण ऐकलेलं आत उतरत नाही. म्हणजे 2 कान दिलेत तर बाकी सर्व गोष्टी एका कानातून प्रवेश करून दुसऱ्या कानातून निघून जातात भक्ताच्या. पण असं म्हटलं जातं की भगवत गुणांचं कीर्तन, संवाद, लीला हे सर्व भक्त फक्त एका कानाने ऐकतो. म्हणजे याचाच अर्थ तो ते आत साठवून ठेवतो. ते कधीच इव्हॅपोरेट होऊ शकत नाही. किंबहुना त्या श्रवणेंद्रियांचं थेट कनेक्शन त्याच्या हृदयाशी असतं आणि त्यामुळे हृदयामध्ये हा भगवत भाव कधीच शिळा होऊ शकत नाही. जो अगम सुगम सुभाव निर्मल असम सम शीतल सदा, पश्यन्ति जम जोगी जतन करी करत मन गो बस सदा. सो राम रमा निवास संतत दास बस त्रिभुवन धनी, मम उर बसवु सो समन संस्कृती जासु कीरती पावनी. अशी ही प्रभूंची पावन कीर्ती गाऊन जटायू त्यांच्या धामाला गेला हे आपण बघितलं. आणि श्रीरामांबद्दल हे गुणवर्णन ऐकून कोण हरखून गेलं आहे आता. आपण जे मग अशी म्हटलं की त्यांना दुसरं काही आवडत नाही, तर असे श्रवणानुरागी भगवान भोलेनाथ आता ते पार्वती मातेला पुढची कथा सांगतायत. आणि खूप महत्त्वाची कथा आता सुरू होती आहे, जो आपल्या सगळ्यांचा जीव की प्राण आहे, माता शबरी. तिचा कथाभाग आता ह्यापुढे तुलसी रामायणामध्ये सुरू होतोय. अशी भक्त, अशी संत, अशी सिद्ध, जिनं भगवंतांना असं वश केलं की भगवंतांना भेटायला तिला प्रवास करावा लागला नाही, तर भगवंतच तिच्यासाठी प्रवास करून तिच्या धामी आले आणि एका अर्थानं आपले लाड पुरवून घेतले, बरं का. तर अशी ही माता शबरी, तिची कथा सुरू करतायत तुलसीदास. त्याआधी हे जटायूचं गुणवर्णन ऐकून आमचे भोलेनाथ काय म्हणतात ते बघूया. म्हणाले, सुनहु अवमाते लोग अभागी, हरितजी हो ही विषय अनुरागी, पुनि सीत ही खोजत द्वौ भाई, चले बिलोकत बन बहुताई. शिवभगवान म्हणतायत, हे पार्वती ऐक, हरितजी हो ही विषय अनुरागी, ते लोक अभागी.
अभागी लोक आहेत ते जे श्रीहरींना सोडून विषयांवर प्रेम करतात, दुर्दैवी आहेत म्हणतात. म्हणजे भोलेनाथांना खरं तर आश्चर्य वाटतं, सर्वच संतांना. हे खूप मोठं आश्चर्य, जगातलं कोणतंच आश्चर्य त्याच्या तोडीचं नाही असं ते आश्चर्य आहे. कोणतं तर श्रीहरींना सोडून विषयांवर प्रेम करतात, कसं काय शक्य आहे असं ते आम्हाला विचारतात. आम्ही जसं विचारतो की सर्व संसाराकडे पाठ फिरवून भगवंतांवर प्रेम कसं करणं शक्य आहे, हे जसं आम्ही विचारतो तसं ते आम्हाला विचारतात की भगवंतांना सोडून ह्या संसाराधिक विषयांवर तुम्ही कसे काय प्रेम करू शकता. तुम्हाला ते प्रेम भगवंतांच्या तोडीचं वाटतं तरी कसं. तुम्हाला त्या सांसारिक गोष्टींची ओढ भगवंतांच्या ओढीच्या तोडीची वाटतेच कशी. यालाच भ्रम म्हणतात, यालाच माया म्हणतात. हे आम्हाला भगवान भोलेनाथ अनेकदा सांगतात. ह्या पूर्ण रामायणात अजून पुढे आहेच. त्यामुळे असे लोक दुर्दैवी आहेत जे भगवंतांना सोडून विषयांवर प्रेम करतात. कसे आहेत भगवंत त्याचंच वर्णन जटायूनं केलं ना, की कसे दीनदयाळ आहेत, किती कोमल चित्ताचे आहेत, कारण बिनु रघुनाथ कृपाला आहेत. कारण कितीही अधम जीव असला तरीसुद्धा त्याला परमगती देण्यास समर्थ असलेले असे भगवान आहेत असं जटायूनी सांगितल्यानंतर हे भोलेनाथ मातेला सांगतायत. आणि मग पुढे हे दोन्ही बंधू सीतेला शोधत पुढे निघाले. घनदाट वनातून हे निघाले होते. आणि पुढे काय झालं. संकुललता बिटप घन कानन बहुखग मृगतः गज पंचानन आवत पंथक बंध निपाता तेहि सब कही साप कई बाता. तो दाट वृक्षवेलींनी भरलेला वनप्रदेश, अनेक पक्षी, मृग, हत्ती, सिंह जिथं राहत होते त्या वाटेनं श्रीराम लक्ष्मण सीतामातेला शोधत निघालेत. वाटेत कबंध राक्षसाची गाठ पडली, आपल्याला माहिती आहे. त्याला ठार मारलं श्रीरामांनी आणि शापमुक्त झाला तो. जेव्हा प्रभूंनी त्याला ठार मारलं तेव्हा त्यानं आपल्या शापाची सर्व हकीकत प्रभूंना सांगितली. काय सांगितली. दुर्बासा मोहि दीन्ही सापा प्रभुपद पेखी मिटा सो पापा सुनु गंधर्व कहूँ मैं तोही मोहिन सोहाई ब्रह्मकुल द्रोही. काय शाप मिळाला होता ह्या कबंध राक्षसाला. तर दुर्वास मुनींनी हा शाप दिला होता. कारण तो एक ऋषी होता पूर्वकाळामध्ये, पूर्वजन्मामध्ये, पण तो इतर ऋषीमुनींना खूप त्रास द्यायचा. त्यामुळे त्याला शाप दिला होता दुर्वासांनी की तुला म्हणजे तुझं डोकं राहणार नाही, पाय राहणार नाहीत, केवळ धड राहील, म्हणून कबंध असं त्याचं नाव होतं. तर त्या धडावरच त्याचा चेहरा, त्याला एक डोळा नव्हता असंही वर्णन आहे काही ठिकाणी. तर अशा ह्याला दुर्वासांनी शाप दिला होता आणि तो सांगतोय आता श्रीरामांना की त्या शापातून प्रभूंच्या चरणदर्शनानं माझं ते पाप नाहीसं झालं. यावर श्रीरामांनी त्याला सांगितलं काय. सुनू गंधर्व कहूँ मैं तोई. तो गंधर्व होता एक प्रकारे आधी. तर तो मी तुला सांगतो की विप्रकुळाचा अपराध करणारा ब्रह्मकुलद्रोही. ब्रह्मकुल म्हणजे ब्राह्मणकुल, म्हणजे ज्यांची चर्या सतत ब्रह्म दर्शनामध्ये लेपायमान आहे, त्यामध्येच ते पूर्णपणे मग्न आहेत. तो ब्राह्मण, तो विप्र, त्याला जो त्रास देतो, त्यांचा जो अपराध करतो तो मला आवडत नाही असं इथे श्रीराम सांगतायत. आणि पुढे पुन्हा म्हणजे ह्या विप्रकुळाचा किंवा ह्या सिद्ध मुनींचा, ऋषींचा, जे विप्रवर आहेत त्यांना त्रास दिलेला मला कसा आवडत नाही आणि त्यांची जो सेवा करतो त्यांना कसे आम्ही प्रसन्न होतो, हेही श्रीरामांनी त्याला सांगितलं. म्हणतायत
मन क्रम बचन कपट तजी, जो कर भूसुर सेव, मोहि समेत बिरंचि शिव, बसता के सब देव। सापत ताडत परुष कहंता, विप्रपूज्य अस गावहि संता, पूजिय विप्रशील गुणहीना, शूद्रन गुण गण ज्ञान प्रवीणा। श्रीराम सांगतायत त्या कबंधाला की काया वाचा मनानं विप्रांची जो निष्कपटपणे सेवा करतो त्याला माझ्यासह ब्रह्मदेव, शिव इत्यादी सर्व देव वश होतात. शिव बसताके सब देव. बरं का, म्हणूनच नेहमीच आपल्याला जे संत सत्पुरुष सांगत असतात की कुणाही सिद्ध मुनी ऋषी संत अगदी संत वेशात असलेल्यांची सुद्धा चुकूनही आमच्या तोंडून निंदा होऊ नये. तो एक खूप मोठा नामापराध आहे आणि नामापराधाला एका दृष्टीनं असं सांगितलं जातं की जोवर ज्याच्या प्रती तो अपराध घडलेला असतो त्यानं क्षमा केल्याशिवाय किंवा त्यांचे चरण धरून क्षमा मागितल्याशिवाय त्यातून सुटका होत नाही. त्यामुळेच कधीच कुठल्या विप्रांची, कुठल्या संत कुळात जन्मलेल्यांची, त्यांचं वागणं कसंही असो, पुढे तेच सांगतायत पहा. सापत ताडत परुष कहंता, शाप देणारा, मारणारा, कठोर बोलणारा सुद्धा विप्र असेल तरी तो पूजनीय आहे असं संत म्हणतात. शीलहीन गुणहीन विप्र असेल तरी तो पूजनीय होय असं सांगितलंय तुलसीदासांनी पुढे. की जो ब्रह्माच्या उपासकांमध्ये जन्मलाय तो कसाही झाला तरी तो पूजनीय आहे. म्हणजे आपण त्यातून एवढाच अर्थ घ्यावा की कुणीही कसाही असो, महाराजांचं सांगणं पुन्हा इथे तेच आहे की कुणाचीही निंदा, परनिंदा टाळावी. कशाला सांगितलं महाराजांनी? त्यामध्ये हा नामापराध चुकून कळत नकळत सुद्धा आमच्याकडून न घडावा हीच त्यांची आशा आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला इतक्या साध्या साध्या सूचनातून खूप मोठ्या मोठ्या पातकांपासून वाचवण्याची एक योजना बनवून महाराजांनी ही सगळी वचनं आम्हाला दिलीत. तेवढी मोठी गोष्ट पहा. आता पुढे श्रीराम त्या कबंध राक्षसाला भागवत धर्म समजावून सांगतायत बरं का. कही निज धर्म ताहि समुझावा, निज पद प्रीति देखी मन भावा, रघुपति चरण कमल सिरुनाई, गयवु गगन आपनी गती पाई. श्रीरामांनी त्याला निजधर्म समजावून सांगितला आणि आपल्या चरणी त्याचं प्रेम आहे बघून त्यांना मन भावा, त्यांना आवडलं ते. आणि मग रघुनाथांच्या चरणकमली नमस्कार करून हा गंधर्व पुन्हा आपल्या गतीला प्राप्त झाला, निघून गेला. आणि हे झाल्यानंतर आता श्रीराम कुठे आलेत? ताहि देई गति राम उदारा, सबरी के आश्रम पगुधारा, सबरी देखी राम गृह आए, मुनि के बचन समुझी जिय भाए. आता हा एक पर्वकाळ सुरू झालाय पहा. शबरी मातेचं कथानक जे आहे, जी कथा आहे, जी घटना आहे, जो प्रसंग आहे, तो खरं बघितलं, खोलवर लक्षात घेतलं तर ही एका गुरूंचा आशीर्वाद फळल्याची कथा आहे बरं का. कारण आपल्याला माहीत असेल तर शबरी ही एक राजकन्या होती. त्या भिल्लांच्याच राज्याची होती राजकन्या. ती मोठ्या कुळातली होती, त्यांच्या कुळामधल्या, भिल्लांच्या कुळामधल्या. आणि तिला सगळ्यामध्ये विरक्ती येऊन ती ह्या मातंग ऋषींच्या सेवेला येऊन त्यांच्या आश्रमात राहिली, त्यांची शिष्या बनली बरं का. आणि इतकी थोर शिष्य होती की गुरूंची आज्ञाप्रमाणे
या पलीकडे तिला माहीत नाही. त्यानुसार तिचं साधन घडलं. म्हणजे खरं पूर्ण साधनच सगळं गुरु आज्ञा पालनामध्ये आहे हे आम्हाला शबरी माता शिकवते. ते कसं हे कथानक हे आहे. त्यामुळे ह्याला फार फार महत्त्व आहे. गुरूंचे जे शिष्य आहेत त्यांनी कसं असलं पाहिजे हे शिकवणारी ही कथा आहे. जसं म्हटलं जातं की गुरूंचं वचन हे प्रमाण म्हणजे किती, त्या प्रत्येक शब्दामध्ये नाही तर त्या प्रत्येक अक्षरामध्ये ब्रह्म साठवलेलं असतं. त्या प्रत्येक अक्षराकडे 100% प्रेमानं अत्यादरानं लक्ष पुरवून जो ते करायचं प्रयत्न करतो त्याचा खरा गुरूंवर विश्वास आहे, श्रद्धा आहे असं म्हणता येईल. याशिवाय गुरूंवर माझं प्रेम आहे, माझी श्रद्धा आहे याला काही अर्थ नाही असं आम्हाला संत सांगतात. आज्ञापालन आहे तर श्रद्धा आहे, आज्ञापालन नाही तर तुमचा साधा विश्वाससुद्धा नाही. त्यामुळे शबरीचं हे कथानक आम्हाला शिकवतं की टू व्हॉट एक्सटेंट आपलं गुरूंच्या वचनावर विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. त्यामुळे श्रीराम जेव्हा त्या कबंधाला गती देऊन शबरीच्या वनामध्ये गेले, पंपा सरोवराजवळ ही भिल्लीण राहत होती आणि श्रीराम आपल्या घरी आल्याचं शबरीनं बघितलं. आणि तेव्हा पहिलं काय मनात आलंय पहा शबरीच्या, मुनी के बचन समुझ जिय भाय. श्रीराम आलेत हे बघून पहिलं तिच्या मनाला काय आठवलं तर आपले गुरु आठवले. मातंग मुनींचं वचन आठवून तिचं मन प्रसन्न झालं. किती मोठी गोष्ट लिहिली आहे पहा तुलसीदासांनी. इथे तुलसीदासांनी भगवंत आणि गुरु यांमधला जो भेद आहे तो एक प्रकारे दाखवून दिला. जरी तत्वदृष्ट्या ते एकच असले तरीसुद्धा प्रथम गुरु येतात हे इथं तुलसीदासांनी दाखवून दिलं आहे की मुनीचं श्रीरामांना बघून प्रसन्नता झालीच, पण खरी प्रसन्नता कशाची झाली, मुनींचं वचन आठवून मन प्रसन्न झालं म्हटलंय बरं का. केवढी मोठी गोष्ट आहे पहा. आणि त्यामुळे पुढे सांगतायत आम्हाला तुलसीदास, सरसी जलोचन बाहु बिसाला, जटा मुकुट सिर उर बनमाला, श्याम गौर सुंदर दो भाई, सबरी परी चरण लपटाई. काय खरंच कसे दिसले तिला प्रभू. कमलासारखे नेत्र, विशाल भुजा आहेत, शिरावर जटांचाच मुकुट आहे आणि गळ्यात वनमाला धारण केलेले असे सुंदर प्रभू आहेत. श्याम गौर सुंदर दो भाई, सावळ्या आणि गोऱ्या रंगाच्या त्या दोन्ही बंधूंचे चरण शबरीने धरले. प्रभूंचे चरण काय लिहिलंय पहा, शबरी परी चरण लपटाई. आहा, श्रीरामांच्या चरणांना मिठी घातली या माऊलीनं, त्यांच्या चरणांवर लोटांगण घातलंय. आज तपश्चर्या फळली असं तिला वाटलं. शबरी माता हे श्रद्धा आणि सबुरीचं प्रतीक आहे. श्रद्धा तीच ज्यामध्ये सबुरी अनुस्यूत असते आणि सबुरी हे त्या श्रद्धेचंच एक्सटेन्शन असतं. श्रद्धा असली तरच सबुरी असू शकते. त्यामुळे अनंत वर्ष वाट बघितली आहे शबरीनं श्रीरामांसाठी. आपल्याला ते भजन माहीत असेल ना, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रघुकुल नंदन कब आओगे भिलनी की डगरिया. अशी वाट बघणारी शबरी माता दिवसा घराचं अंगण झाडून काढते. कशासाठी? श्रीराम आज आले तर. असं किती वर्ष, अनंत वर्ष. जेव्हा श्रीराम शबरीला भेटले तेव्हा ती म्हातारी भिल्लीण होती. जेव्हा ती मातंग ऋषींच्या आश्रमात आली तेव्हा ती लहान मुलगी होती. यावरून आपल्याला तो स्पॅन कळू शकतो. आम्ही
आठवडाभर नामस्मरण करतो आणि कधी आम्हाला भगवंतांचं दर्शन होणार असं म्हणत राहतो. त्या वाट बघण्यातच दर्शन आहे हे आम्हाला शबरी माता शिकवते. अशा रीतीनं प्रभूंचे चरण शबरी मातेनं धरले. कशी आहे तिची अवस्था? प्रेम मगन मुख बचन आवा, पुनि पुनि पद सरोज सिर नावा, सादर जल लई चरण पखारे, पुनि सुंदर आसन बैठारे. अशी प्रेमात मग्न होऊन गेली आमची माता शबरी की तिच्या तोंडातून शब्द निघत नाहीये. वरचेवर प्रभूंच्या चरणकमलांवर नतमस्तक होत होती. चरणासक्ती ही एक अशी गोष्ट आहे भक्तासाठी ज्याच्या पलीकडे त्याला आयुष्यच नसतं. मग तो भरत असो, लक्ष्मण असो किंवा शबरी असो. त्यामुळे वरचेवर नमस्कार शबरी करते. नमस्कार करणं, नतमस्तक होणं ही एक अशी गोष्ट आहे, अशी कृती आहे भक्ताची, साधकाची, शिष्याची, ज्यातून तो आपलं सर्वस्व आपल्या आराध्याच्या चरणी समर्पित करत असतो. खरं नतमस्तक तेव्हाच होतो भक्त, साधक, जेव्हा त्याचं स्वतःचं म्हणून काही उरत नाही. त्याचं स्वतःचं म्हणून माझ्या आराध्यानं काही उरूच दिलेलं नाही आहे ही जाणीव जेव्हा त्याचा परमोत्कर्ष गाठते, त्यावेळेला प्रभुचरण, आराध्यचरण, सद्गुरूचरण सोडून दुसरं काहीच ह्या जगामध्ये त्या किमतीचं वाटू शकत नाही. हे व्हॅल्युएशन ज्याला होतं तोच असा शबरीसारखा वरचेवर नमस्कार, नतमस्तक होण्याची इच्छा करतो. त्यामध्ये काही मागण्याची इच्छाच नसते. ज्यावेळी सर्व मागण्याची इच्छा पूर्ण होते, कारण ज्याला मागायचं खरं, ज्याची खरी त्या आत्म्याला इच्छा आहे, तो समोर दिसल्यानंतर सर्वस्व तिथं समर्पित होऊन जातं. आणि मग असा शबरी मातेसारखा वरचेवर नमस्कार घडतो नकळत. मग तिथं कोण काय म्हणेल, किती वेळा नमस्कार करायचा, त्यांना काय वाटेल हा कोणताच विचार मनाला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे शबरी माता अशी प्रेमात मग्न झाली आहे की तिच्या तोंडून शब्द निघत नाही आहे. तिनं सादर जल लई चरण पखारे, पाणी आणून मोठ्या आदरानं त्यांचं चरण प्रक्षालन केलं आणि सुंदर आसनांवर या दोन्ही बंधूंना बसवलं. आता काय केलं? कंदमूल फल सुरस अति, दिए राम कहूँ आनी, प्रेम सहित प्रभु खाए, बारंबार बखानी. इथे तुलसीदासांनी तिनं ते खाऊन त्यांना म्हणजे चव बघून, चांगलं आहे की नाही बघून मग प्रभूंना दिलं हे लिहिलेलं नाही. पण बाकी सर्व रामायणांमध्ये याचा उल्लेख आहे आणि तो अत्यंत गोड आहे. त्यामुळे शबरी माता रोजच ही फळं गोळा करायची बरं का प्रभूंसाठी, आणि रोजच ती चाखून ठेवायची की प्रभू आले तर मला ही देता येईल. ह्याला शुद्ध भाव म्हणतात, ह्याला हृदयाचा सरळपणा म्हणतात, ह्याला मीपणाचा पूर्ण लय म्हणतात. तिथे ते प्रभू आहेत आणि मी सेविका आहे, दासी आहे, हा भावसुद्धा जिथं पुसला जातो. सहज आठवलं, भाऊसाहेब केतकर श्री महाराजांच्या शेजारी जेव्हा जेवायला बसायचे तेव्हा
काय खरंच की त्यांच्या ताटातलं श्री महाराज घ्यायचे, श्री महाराजांच्या ताटातलं ते घ्यायचे. म्हणजे लोकांना वाटायचं की हे गुरु, हे त्यांचे शिष्य. पण ज्यावेळी तो प्रेमाचा उत्कर्ष गाठला जातो तेव्हा, आणि त्याचा उल्लेख फार गोड आहे की त्यामध्ये भाऊसाहेबांनाही काही आतमध्ये काही आपण चुकतोय ही भावनाच नसायची. म्हणजे ते इतकं सहजरित्या व्हायचं. जसं एखादं लहान मूल आपल्या वडिलांच्या आईच्या पानातलं घ्यावं किंवा आईच्या पानात घालावं, तशी ही सहज क्रिया होती. म्हणून प्रत्येक सत्शिष्य हा त्या सद्गुरू भगवत प्रेमामध्ये डुंबून निघालेला असतो, डुंबतच असतो. म्हणजे ही नेव्हर फ्लोट्स, ही ड्राउन्स. त्यामुळे तो इतका तळाला पोहोचलेला असतो की तो एक लाट आहे आणि ते एक समुद्र आहे ह्याचा सुद्धा त्याला विसर पडतो. त्यामुळे इथे शबरी माता ती फळं चाखून तिने ठेवलेली आहेत त्या टोपलीमध्ये आणि प्रभूंना देते. आपल्याला हाही उल्लेख माहीत असेल. लक्ष्मण दास्योत्तम आहे, तो दासोत्तम आहे. त्यामुळे माझे स्वामी कुणाचं उष्ट खातायत हे त्याला सहन होईना सुरुवातीला, बरं का. आणि त्यानं जेव्हा प्रभूंना हे सांगितलं, काय हे करताय, म्हणजे सांगितलं नाही पण एक जेस्चरनी जेव्हा तो म्हणाला, त्यावेळी प्रभूंनी त्याला सांगितलं. आणि ते इथं जे सांगितलं ना, बारंबार बखानी, म्हणजे त्याची प्रशंसा करत त्या फळांची. वाल्मिकी रामायणामध्ये, दुसऱ्या रामायणांमध्ये असा उल्लेख आहे की प्रभूंनी सांगितलं की माझ्या सासूरवाडीसुद्धा मी इतकं छान कधी खाल्लं नाही, असं तू मला देतेस खायला, बरं का. म्हणजे दॅट्स द एपिटमी की असा उल्लेख आहे की प्रभूंनी असं वर्णन केलं, अशी स्तुती केली शबरीच्या त्या उष्ट्या बोरांची, आणि ती बोरं खाल्ली. काय प्रेम असेल पहा प्रभूंचं. आणि म्हणून म्हटलं की लक्ष्मणाला प्रभूंनी सांगितलं, अरे तू खाऊन बघ, फार स्वादिष्ट आहेत ती बोरं. आणि मग लक्ष्मणाने सुद्धा ती खाल्ली, अशी कथा सांगतात. इथे तुलसीदासांनी ह्या कशाचाच उल्लेख केलेला नाही. कारण त्यांचं ही आराध्य आहे श्रीराम. आणि त्यांनी इथे नुसतंच की ती स्वादिष्ट कंदमुळं फळं शबरीनं आणून श्रीरामांना दिली आणि अत्यंत प्रशंसा करत प्रेमानं प्रभूंनी ती खाल्ली. प्रेम सहित प्रभू खाय, बरं का. काय गोड पहा. कृष्णाची आठवण होते, जे विदुराणीकडं कृष्णानं केळीची सालंसुद्धा प्रशंसा करत खाल्ली. तिथंही सहज भावाला बोलतो परमात्मा. त्यामध्ये कुठलंही छलकपट नसेल. निश्चल अंतःकरणानं जेव्हा काहीही दिलं जातं त्याला, तेव्हा तो ते आनंदानं स्वीकारतो. विदुराणीकडे तर प्रभूंनी मागून घेतलं होतं. त्यामुळे ह्या अशा गोष्टी आमच्या महाराजांच्या चरित्रात पण आहेत. माहीत असेल आपल्याला, हुबळीच्या जवळ एक जानकीबाई म्हणून होते. महाराजांची मिरवणूक होती का असं काहीतरी होतं, मोठा कार्यक्रम होता. आणि महाराज मधूनच त्यातून सटकले आणि त्या तिच्या जानकीबाईच्या घरी गेले आणि तिला म्हणाले की माय, मला थोडा ऊन भात करून वाढशील का, मला ताप वाटतोय अंगामध्ये, बरं का. लहानची झोपडी होती त्या मातेची, जानकीबाईची. आणि तिथंच तिनं एक अंथरूण साधं सतरंजी अंथरली, त्यावर महाराज झोपले. गरम गरम भात केला आणि अक्षरशः जानकीबाईकडून महाराजांनी तिला भरव म्हणाले. आणि तो भात त्या मातेनं महाराजांना भरवला. आणि काय म्हणावं महाराजांनी तिला, माय जेवढं शक्य तेवढं नाम घेत जा, पण तुझी सगळी जबाबदारी माझ्याकडं लागली, असे होते त्यांचे शब्द. आणि तेच इथं श्रीरामांनी केलं आहे, नाही का. शबरीकडे ती उष्टी बोरं मागून खातायत, प्रशंसा करतायत, स्तुती करतायत. आणि त्यानंतर काय केलं तिनं, शबरी मातेनं, पानी जोरी आगे भई ठाढ़ी, प्रभु ही बिलो की प्रीति अति बढ़ी, केहि विधि
स्तुति करूं तुम्हारी, अधम जाति मैं जड़मति भारी। अधम ते अधम अधम अति नारी, तिन्ह मह मैं मति मंद अघारी। कह रघुपति सुनु भामिनी बाता, मानव एक भगति करनाता। मानव एक भगती करनाता. भक्तीशिवाय दुसरं कुठलंही नातंच मी मानत नाही म्हणतात भगवंत, मग कोणीही असो. माता शबरी हात जोडून समोर उभी आहे. प्रभूंना बघून प्रेम उचंबळून येतंय आणि म्हणतीये, कशा प्रकारे तुमची स्तुती करू मी. अधम जातीची आहे मी, जडमती आहे. आणि पुढे म्हणतीये की अधमाहून अधम आणि त्यामध्ये स्त्री आहे. हे पापनाशक श्रीरामा, त्यामध्ये पुन्हा मी मंदबुद्धीची आहे. काय लीनता, काय दैन्यता आहे पहा शबरी मातेची. कोण आहे ही, जिनं वर्षानुवर्ष प्रभूंची फक्त वाट बघितली, हीच तिची साधना. गुरुनी जे सांगितलं त्यावर 100% विश्वास आणि वाट बघणं, या दोनच साधना शबरी मातेनं केल्या. पण त्या कशा केल्या, ज्याचा आदर्श आज सुद्धा आमच्या समोर आहे. त्रेतायुगातल्या शबरी मातेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जो साधना करेल त्याला सद्गुरूंवर प्रेम, भक्ती, निष्ठा, त्यांनी सांगितल्याचं आज्ञापालन करण्याची प्रेरणा आणि त्याचं गोड फळ हे निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे म्हणतीये अशी दैन्यता, लीनता आहे तिच्यामध्ये. आणि यावर श्रीराम तिला म्हणतायत, कह रघुपती सुनु भामिनी बाता, मानव एक भगती करनाता. हे भामिनी, माझा ऐक, मी रघुपती सांगतोय. काय, मी फक्त भक्तीला महत्त्व देतो, फक्त भक्तीचं एकच नातं मी मानतो. जर ते नसेल तर काय पुढे सांगतायत पहा. जाति पाति कुल धर्म बड़ाई, धन बल परिजन गुण चतुराई। भगतिहीन नर सोहई कैसा, बिनु जल बारिद देखिय जैसा। समजा तुमच्याकडे सर्व आहे, प्रभू सांगतायत बरं, जातपात उच्च आहे, कुल उच्च आहे, मोठेपण आहे, धन बल कुटुंब चांगलं आहे, गुण आहेत, चातुर्य आहे, हे सर्व असून सुद्धा जर भगतीहीन असाल, भक्तीनं रहित असाल तर तो मनुष्य मला जलहीन मेघासारखा वाटतो. मेघ आहे पण त्यामध्ये जर जल नाही तर त्याचा उपयोग काय. त्यामुळे भक्ती असेल तरच इतर गुणांना महत्त्व, हे इथे प्रभू सांगतायत. सर्व गुण आहेत, अगदी संतांनी आम्हाला सांगितलं नीती धर्माचं सुद्धा काटेकोर पालन करणारे आहेत, पण जर हृदयामध्ये भक्तीचा ओलावा नसेल तर ते सुद्धा व्यर्थ आहे. म्हणजे इट्स बिगेस्ट मिसफॉर्च्यून असं इथे जणू सांगतायत प्रभू श्रीराम, की तुम्हाला वाटतंय मी किती भाग्यवान आहे की मी सर्व काही करतो आहे, माझ्याकडे सर्व काही दिलेलं आहे भगवंतांचं, हे आम्ही म्हणतो तोंडानं. घर, कुटुंब, परिवार, धन हे सर्व मला मनाला हवं तसं आहे. पण जर हे सर्व असून भक्तीचा ओलावा नसेल, म्हणजे फक्त भगवंतांनी दिलंय मला म्हणून मी त्यांची भक्ती करतो असं नाही, तर मी फक्त भक्तीसाठी भक्ती करतो. आणि हे समजावण्यासाठी श्री महाराजांसारखे संतच असावे लागतात. असे सद्गुरूच आम्हाला समजावू शकतात की भक्तीसाठी भक्ती कशी करावी. असे सद्गुरू आयुष्यात येईपर्यंत भगवंत हा एक व्यापार असतो आमचा. खरोखर काही हवंय म्हणून भगवंताची आठवण, काही कमी आहे म्हणून भगवंताचं स्मरण, जे आहे ते जाऊ नये म्हणून भगवंताचं नामस्मरण, या अशा गोष्टी आमच्या आयुष्यात सुरू असतात. सो कॉल्ड पारमार्थिक असून सुद्धा
सो कॉल्ड धार्मिक असून सुद्धा, म्हणूनच धार्मिक आणि आध्यात्मिक यामध्ये भेद करतात महाराज. आध्यात्मिक मनुष्य तो ज्याला आपल्या अंतरंगातल्या ह्या वासनांचा थांग लागतो, की किती ह्या वासना किती पुरवल्या तरी त्या शांतच होत नाहीत आणि फक्त त्याच्या पूर्तीसाठीच मी भगवंताचं भजन करतोय. महाराजांनी खूप वाईट उपमा दिली आहे अशा मनुष्याला, आम्हालाच सगळ्यांना, जे आम्ही काही वासनापूर्तीसाठी भगवंताचं भजन करतो. त्याचं कारणही फार महत्त्वाचं आहे. महाराज म्हणतात, सर्व संत सांगतात की तुम्ही खूप मोठ्या आनंदाला मुक्त आहे, कारण भगवत प्रेम प्राप्ती हेच ह्या मनुष्य जन्माचं उद्दिष्ट आहे. ते मिळालं नाही तर तुमचं ज्ञानसुद्धा व्यर्थ आहे, म्हणजे अगदी आत्मज्ञानसुद्धा व्यर्थ आहे असं संत सांगतात. त्यासाठीच सर्व उपनिषद वेद ह्यांची रचना, ह्यांचं सेग्रिगेशन करून झाल्यानंतरही व्यास महर्षींना भागवत पुराण रचण्याची प्रेरणा मिळाली महर्षी नारदांकडून. कारण जोवर भक्ती नाही तोवर सगळंच व्यर्थ आहे, तोवर इट्स ऑल अबाउट इंटलेक्च्युअल डान्स. तो शमला की मग खरं अंतरंगात भक्ती उगम पावते. मग मी आणि माझं आराध्य, दुसरं कोणी दिसत नाही त्या भक्ताला, जसं शबरी मातेला दिसत नव्हतं. त्यामुळे आता ह्यानंतर प्रभू श्रीराम तिला नवविधा भक्ती सांगतायत. तिला सांगत नाही आहे, ती प्रत्यक्ष प्रतिमूर्ती आहे त्या नवविधा भक्तीची. ती नवविधा भक्ती शबरीच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना सांगतायत आणि ती इतकी सुंदर आहे. आम्हाला ज्या नवविधा भक्ती दासबोधातून किंवा इतर ग्रंथांमधून माहीत आहेत त्यापेक्षा थोडीशी वेगळी अशी ही नवविधा भक्ती तुलसीदासांनी इथे मांडलेली आहे, फार अप्रतिम आहे. ती भक्ती श्रीराम शबरीला कशी सांगतात आणि त्यानं माता कशी कृतकृत्य होते, हा कथाभाग आपण पुढच्या वेळेस बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.